नमस्कार मंडळी. आज पुन्हा एक छोटीशी फॅमिली ट्रिप केली आणि एक गोष्ट मनात आली. आनंद मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या ट्रिप्स कराव्या लागतात असं नाही. कधी-कधी घरापासून थोडंसं दूर जाऊन निसर्गात वेळ घालवला, कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, नवीन ठिकाणं पाहिलं, की मन अगदी फ्रेश होतं. महागड्या हॉटेल्स, मोठा बजेट किंवा लांबचा प्रवास नसला तरी चालतो. महत्त्वाचं असतं ते आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण. कारण अशा छोट्या सहलींमधूनच अनेक सुंदर आठवणी तयार होतात. आमच्यासाठी ही सहल फक्त फिरणं नव्हतं, तर रोजच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देण्याची एक संधी होती. तुम्हालाही असं वाटतं का, की छोट्या सहलींमुळे मनाला वेगळीच ऊर्जा मिळते? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये तुम्हालाही आमच्या या छोट्याशा प्रवासावर घेऊन जाते. तर आपण अहिल्यानगरी पवित्र नगरीमध्ये आता प्रवेश करत आहोत. तर इथून आम्ही ह्या बाजूनी रस्ता आहे. चला आम्ही छत्री घेऊन आलेलो आहोत. आई स्कार्फ घेऊन चाललं ते पावसाचं एकदम वरतून धो धो पाऊस येतोय. आम्ही भिजणार पण आहोत आणि दर्शन पण घेणार आहोत. आता बंद असतील हो दर्शन घ्यायला. हा नाही असतील. हा होडीच पण ते पावसामुळे बंद करलं असणार आहे. सगळं बंद इकडे. ही नर्मदा बोट चालू आहे पण दर्शन घेऊ. हे किल्ल्याचा साईड आहे, बाहेरची बाजू ही. आणि इकडे आहे कबूतर. हे बघा इकडे. हे बघा अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे ना, त्याची मागची बाजू दिसते ही. आणि हा राजवाड्याचा काय म्हणता याला बुरुज. आणि हा आहे नर्मदा घाट आणि ह्या घाटावरच मूवीची इथे चित्रीकरण झालेलं आहे. ते तुम्हाला सांगेन. सलमान खानचं पण आहे का? अक्षय कुमारचं झालेलं आहे. अक्षय कुमारचं पॅडमॅन झालेलं आहे. दबंग 3 पण इथंच चालतं ना. दबंग 3 नाही रे, पॅडमॅन झालेलं आहे. परत कलंक म्हणून एक झालेलं आहे. अजून कोणतं आहे? म्हणजे भरपूर पिक्चरांचे इथे चित्रीकरण झालेलं आहे ह्या साईडला, ह्या घाटावर. महेश्वर. आणि आता सध्या नदीमध्ये जाण्यास बंदी आहे. पावसाची शक्यता आहे त्यामुळे हे जाऊन देत नाहीये नदीमध्ये. पाण्याची पातळी वाढायला लागली ना, त्यामुळे बंदी सध्या इकडे. भिजायचंय तुम्हाला? त्या इकडे मी घेते मग. ही हिच्या हातामध्ये होती. हा समोर दिसणारा किल्ला, मंदिरातील घंटांचा आवाज, महेश्वरचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हा नर्मदा घाट, पाण्याच्या लाटा. हा अनुभव कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद करणं खरंच कठीण आहे. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहते तर इतकं भारी वाटते ना मंडळी, काय सांगू तुम्हाला. दुसऱ्यांदा मी इथे येते, पण एक नवीन ऊर्जा, एक नवीन रूप मला पाहायला मिळते. हा निसर्ग आणि ही शांतता, हा इतिहास, हा अध्यात्म सगळ्यांचा अनुभव अगदी जवळून अनुभवता येतो. मान्सून सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्हाला बोटिंग इथे दिसणार नाही आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर बोटिंगचा अनुभव नक्की घ्या. झूम करून दाखवते. हे आहे अहिलेश्वर मंदिर. आणि या मंदिरामध्ये जर पाहायला गेलं ना, तुम्हाला मराठा, राजपूत आणि मुघल स्थापत्यशैलीचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. किती छान आहे ना. बाढ़ स्टर 16 दिसंबर 2023 दर्ज इतिहास में सबसे ज़्यादा. तर इथपर्यंत ज्यावेळेस पूर आलेला होता त्यावेळेस तरी इथपर्यंत पाणी आलेलं होतं पूर्ण. तर त्याची इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. आता चला वरती जाऊया आपण. निघालंय बकरी काय रे.
इथून खाली छान येतो फोटो कसा या मंदिराचा पूर्ण येतोय. ते समोर तुम्हाला दिसते ना ते रेहेवा सोसायटी महेश्वर. तर आईलाबाई होत्या तेव्हापासूनचे हे इथं हातमागावरचे महेश्वरी साड्या बनवलेल्या आहेत. तर हा कारखाना त्यांचा छोटासा आणि नर्मदा नदी. आता आम्ही चाललोय आहिल्याबाई होळकर राजवाडा पाहायला, जो की मागच्या वेळेस पण आम्ही बघितलेला, पण ह्या वेळेस परत प्रतीक आलेला आहे. प्रतीक ओम त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा चाललोय. तर इथं माहिती दिलेली आहे राजवाड्याची, प्रत्येक राजवाडा कसा बनवलेला आहे, मंदिर कोणतं आहे, सगळी माहिती इथे दिलेली आहे. परत जे आता मी तुम्हाला दाखवलं रेहेवा, त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. यो आहे राजवाडा, समोर जो दिसतो तो राजवाडा. आणि इथे हत्ती आहे. हा मागच्या वेळेस बघितलेलं आहे बघ, इथं पुढे समोर हत्ती. हो, हत्ती घोडा. खरं खरं. आणि ही पालखी महेश्वर राजवाडा. आतमध्ये जायचंय, चला मग. चपला काढा इथे. ही का इकडे आहे. ही गादी आहे त्यांची, इथूनच ते कारभार बघत होते. आणि हा पूर्ण राजवाडा ही का नो सराई. तर अहिल्याबाई होळकर त्यांची गादी आणि इथे सर्वजण बसायचे. महेश्वर कसं दिसतं ते इथे तुम्हाला ते दाखवते चित्ररूपामध्ये. महागडे ट्रिप्स नाहीत, पण छोट्या सहलींनी आयुष्य बदलू शकतं. तर अशा छानशा नोटवर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच मराठमोळ्या फॅमिली व्लॉग्स पाहण्यासाठी जयश्री धाडगे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. कीप स्माइलिंग. बाय बाय.